अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. उद्या आहे 7 डिसेंबर 2025 इंग्रजी नवीन वर्ष आता लवकर सुरू होणार आहे. थोडक्यात काय 2025 ची शेवटची ही संकष्टी चतुर्थी असणार आहे. प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्थीला आपण संकष्टी चतुर्थी म्हणून साजरी करत असतो. बऱ्याच गणेश भक्तांचा उद्या उपवास असणार आहे. वर्षाची शेवटची संकष्ट चतुर्थी आता जरी आपलं मराठी वर्ष हे नंतर सुरू होतं तरी सुद्धा कितीही नाही म्हटलं तरी सुद्धा आपण आपलं जो काही वेळ बदलतो, जी काही तारीख बदलते, जरी आपण मराठी नवीन वर्ष म्हटलं तरी सुद्धा 2026 मध्ये सगळेजण प्रवेश करणार आहे. म्हणून ज्या पद्धतीने आपण मराठी नवीन वर्ष जोरदार साजरी करत असतो त्याच पद्धतीने इंग्रजी नवीन वर्ष सुद्धा आपण साजरी करत असतो. कदाचित बरेच लोक त्याच्यापेक्षा सुद्धा जोरदार साजरी करत असतात. म्हणून ह्या वर्षातील ही शेवटची संकष्टी चतुर्थी असल्यामुळे उद्या काही महत्वाचे उपाय आपल्याला करायचे आहे. सगळ्यात आधी गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे. प्रत्येकाच्या आयुष्यातील विघ्न दूर करावं म्हणून गणपती बाप्पांची आराधना करायची असते, त्यांची प्रार्थना करायची असते. उद्या प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती असेल, मूर्तीवर आपण पाण्याने, दुधाने, पंचामृताने अभिषेक करावा. गणपती अथर्व शीर्षमचं पठण आवर्जून करावं. गणपती बाप्पांना उद्या दुर्वा अतिशय प्रिय आहे. लाल फूल, मग ते जास्वंदाचं असेल तर ते किंवा गुलाबाचं असेल, पण एवढंच की गुलाबाचं फूल जेव्हा अर्पण करत असतो तेव्हा काटे काढायचे असतात. आणि जास्वंदाचं फूल गणपती म्हणजे कुठल्याही लाल रंगाचं फूल तुमच्याकडे उपलब्ध असेल तर ते तुम्हाला गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे. उद्या मोदकाचा नैवेद्य आपल्याला गणपती बाप्पाला अर्पण करायचा आहे. दर संकष्टी चतुर्थीला मोदकाचा नैवेद्य अर्पण करणं शक्य होतं असं नाही, पण बऱ्याच ठिकाणी मोदकाचा नैवेद्य नाही अर्पण केला तर कमीत कमी गुळ आणि खोबऱ्याचा तरी नैवेद्य गणपती बाप्पांना आपल्याला अर्पण करायचा आहे. 21 दुर्वा आपल्या हातात घेऊन अगदी सकाळ दुपार संध्याकाळ जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा 21 दुर्वा म्हणजे एक दुर्वा कशाची बनते, जेव्हा जे 3 पानं असतात, जे काही 3 काड्या असतात त्या 3 काड्यांनी एक दुर्वा बनली जाते. अशा 21 दुर्वा आपल्याला करायच्या आहे. त्याची एक बंच करायचं म्हणजे एका दोऱ्यामध्ये तो असा गुंडाळायचा आणि त्या ज्या काही दुर्वा आहेत त्या आपल्या उजव्या हातात घ्यायच्या. गणपती अथर्व शीर्षमचं तुम्ही 21 वेळा पठण करावं, 11 वेळा पठण करावं. ताई, आम्हाला गणपती अथर्व शीर्षम येत नाही, त्यांनी युट्यूबला श्रवण करू शकता, पण त्याच्या मागे मागे तुम्हीही म्हणण्याचा प्रयत्न करा. त्याच्याबरोबर येतं की ज्यांना गणपती अथर्व शीर्षम 21 वेळा 11 वेळा म्हणणं शक्य होत नाही त्यांनी एकदा तरी गणपती अथर्व शीर्षमचं पठण करावं. शेवटच्या वेळेस फलश्रुती घ्यावी. जर तुम्ही 11 वेळा म्हणणार असेल तर 11व्या वेळेला तुम्हाला फलश्रुती घ्यायची आहे. म्हणजेच काय, फलश्रुतीचं पठण करायचं आहे. आणि एकदा जरी म्हणणार असेल तर फलश्रुतीचं पठण करण्याचा प्रयत्न करा. फलश्रुती पठण करून झाल्यावर फलश्रुती म्हटल्यावर आता जे लोक 11 वेळा गणपती अथर्व शीर्षम म्हणणार आहे त्यांनी 1 वेळा गणपती स्तोत्रमचं पठण करावं. आणि जे लोक 1 वेळाच गणपती अथर्व शीर्षमचं पठण करणार आहेत त्यांनी 11 वेळा गणपती स्तोत्रम. नारदवाच प्रणम्य शिरसा दैवम गौरीपुत्रम विनायकम भक्तावासम स्मरे नित्यम आयु कामार्थसिद्धये. तर हे आहे गणपती स्तोत्रम ज्याचं तुम्हाला पठण करायचं आहे 11 वेळा. हे पठण करून झाल्यावर दुर्वा गणपती बाप्पांच्या चरणांवर अर्पण करायच्या. आणि आपल्या ज्या काही मनोकामना आहे, ज्या काही आर्थिक अडचणी आहे, शारीरिक कष्ट आहे, कुठले संकट असेल तर त्याच्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. नक्कीच ते तुमचं विघ्न दूर करते. त्याच्याच बरोबर संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे, एक खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे. आणि गुळाचा पण तुकडा तुम्ही नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता, पण संध्याकाळी एक खोबऱ्याचा तुकडा तुम्ही घ्या किंवा खोबऱ्याची वाटी असली तरी चालेल, पण अगदी तुकडा घेतला तरी चालतं. कारण अर्थात ते नंतर आपण निर्माल्यातच टाकत असतो म्हणून सांगते की खोबऱ्याचा तुकडा घ्या. त्याच्यावर 2 कापूर तुम्हाला ठेवायचे आहे. खोबऱ्याचा एक तुकडा घ्यायचा, त्याच्यावर 2 कापूर तुम्हाला ठेवायचे आहे. आणि गणपती बाप्पा समोर तुम्हाला ते प्रज्वलित करायचं आहे. म्हणजे तुमच्या देवघराच्या समोर तुम्हाला ते प्रज्वलित करायचं आहे. आणि तुम्हाला काय म्हणायचं आहे, ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः. आपल्या आयुष्यातील काही दुःख असतील, काही विघ्न असतील त्याचं हरण होऊ दे.
त्याचा म्हणजे त्या दुःखाचा नाश होऊ दे, म्हणून आपल्याला गणपती बाप्पांना ही प्रार्थना करायची आहे. आणि हे जे जो काही कापूर आणि तुम्हाला खोबरं सांगितलंय, ते तुम्हाला देवघरासमोरच बसून तुम्हाला जाळायचं आहे. ते शांत होईपर्यंत तुम्हाला ह्या मंत्राचं पठण करायचं आहे. नंतर दुसऱ्या दिवशी ते खोबरं तुम्हाला निर्माल्यात टाकायचं आहे. ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा मंत्र जप करून. ज्यांना गणपती अथर्व शीर्ष म्हणणं शक्य होत नाही किंवा ज्यांना गणपती स्तोत्र म्हणणं सुद्धा शक्य होत नाही, त्यांनी ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करावा. ओम गण गणपते नमः एक माळ तरी या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहे. ते सगळ्यांचं दुःख दूर करता, ते सगळ्यांचे कष्ट, ते सगळ्यांचा त्रास दूर करता. याच पद्धतीने आपल्या पण आयुष्यातील काही असेल तर ते दुःख दूर व्हावं, आणि नसेल तरी सुद्धा गणपती बाप्पांची कृपा आपल्यावर असावी, म्हणूनही आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करायची आहे. आणि जेव्हा चंद्रोदय होतं तेव्हा चंद्राचं दर्शन आवर्जून घ्यावं. चतुर्थीच्या दिवशी चंद्राचं दर्शन घ्यावं. चंद्र हा मनाचा कारक आहे. आपलं मन किती चंचल असतं हे नव्याने सांगायची गरज नाही. पण जेव्हा पौर्णिमा येते, पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सुद्धा जो चंद्रोदय होतं त्याचं दर्शन घ्यावं, त्या चंद्राची पूजा करावी, आणि आपल्या पण मनोकामना आहे किंवा आपलं जे मनोबल आहे ते स्थिर व्हावं. मन इकडे तिकडे खूप भरकटत असतं, त्याच्यासाठी सुद्धा ही चंद्राची उपासना तुम्हाला करायची आहे. गणपती बाप्पा बरोबर चंद्राची उपासना सुद्धा करा. त्यांना सुद्धा तुम्ही हळद कुंकू अक्षता लावून त्यांचं दर्शन घ्यावं. चंद्राचा कुठला पण मंत्र तुम्हाला येत असेल तर तो 11 वेळा किंवा 21 वेळा तुम्ही पठण करू शकता. ठीक आहे. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.